आज आपण अकाउंटिंगचे बेसिक कन्सेप्ट बघणार आहोत. काही कन्सेप्ट मी मराठीमध्ये एक्सप्लेन करायचा प्रयत्न करते, कारण या कन्सेप्ट समजणं अत्यंत महत्वाचं आहे. काही मुलं व्हर्नॅक्युलर मीडियम मधून आलेली आहेत आणि त्यांना काही वेळेला इंग्लिशमध्ये पूर्ण एक्सप्लेन केलं तर त्रास समजत नाही किंवा कठीण जातं समजायला, आणि या बेसिक कन्सेप्ट समजणं फारच आवश्यक आहे. म्हणून मी इंग्लिशमध्ये ऍज वेल ऍज याच कन्सेप्ट मराठीमध्ये एक्सप्लेन करण्याचा थोडा प्रयत्न करते, जेणेकरून तुम्हाला अकाउंट्स मध्ये या कन्सेप्ट मध्ये कधीही प्रॉब्लेम येणार नाही. लेट अस स्टार्ट विथ द इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग. याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले बघतोय बेसिक कन्सेप्ट ऑफ अकाउंटिंग. बेसिक कन्सेप्ट अकाउंट मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे व्हॉट यू मीन बाय बिझनेस. बिझनेस कशाला म्हणायचं? Any legal action that is done in order to earn income or profit is called as business. In short, in any business or in any transaction किंवा एखाद्या कुठल्याही बिझनेस मध्ये जर प्रॉफिट कमवणे हा उद्देश असेल आणि ती गोष्ट जर लिगली केली गेली असेल कोणते ट्रान्झॅक्शन, आणि ते ट्रान्झॅक्शन करताना जर प्रॉफिट कमवणे हा उद्देश असेल तर त्याला आपण बिझनेस असं म्हणतो. बिझनेस मध्ये प्रोडक्शन केलं जातं म्हणजे उत्पादन केलं जातं, याशिवाय परचेस सेल ऑफ गुड्स असतं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड करणं, म्हणजे जसं बँकिंग आहे, इन्शुरन्स आहे, हे सगळे बिझनेसचा पार्ट येतात. त्याच्यानंतर आपण सेकंड कन्सेप्ट बघतोय ती म्हणजे ट्रेड. ट्रेड म्हणजे परचेस अँड सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन ऑर्डर टू अर्न अ प्रॉफिट इज कॉल्ड ॲज ट्रेड. व्हॉट डू यू मीन बाय ट्रेड? It is only purchase or sale of goods. Other services like banking, insurance are not included here. So trade includes only purchase and sale of goods. The third and important concept is profession. Any work done in order to earn profit which necessarily required proper training and education is called as profession. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एखादं काम करण्यासाठी आपल्याला जेव्हा प्रॉफिट कमवायचं आहे पण अनप्रॉफिट, पण त्यासाठी आपल्याला एक स्पेसिफिक ट्रेनिंग घेणं आवश्यक असतं किंवा स्पेसिफिक शिक्षण घेणं आवश्यक असतं, तेव्हा त्याला आपण प्रोफेशन म्हणतो. जसं डॉक्टर आहे, लॉयर आहे, इंजिनियर आहे, यांना त्यांचं स्पेसिफिक शिक्षण घेणं आवश्यक आहे. म्हणून असं म्हटलं जातं एनी वर्क डन इन ऑर्डर टू अर्न प्रॉफिट विच नेसेसरीली रिक्वायर्ड प्रायर ट्रेनिंग. म्हणजे असं कोणतेही काम की जे काम करताना प्रॉपर प्रायर ट्रेनिंग असणं गरजेचं आहे, त्याला आपण काय म्हणतो? प्रोफेशन असं म्हणतो. चौथी कन्सेप्ट आहे ती म्हणजे प्रोप्रायटर. प्रोप्रायटर म्हणजे जो माणूस बिझनेस सुरू करतो किंवा जो माणूस बिझनेस मध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो त्याला आपण म्हणतो प्रोप्रायटर. The person who invests capital in the business and entitled to have all profits and losses of business is called a proprietor or owner of the business. As the explanation is given, प्रोप्रायटर म्हणजे काय? तर जो माणूस बिझनेस मध्ये पैसे गुंतवतो, बिझनेस चालवतो आणि होणाऱ्या प्रॉफिट अँड लॉसची जबाबदारी घेतो, त्याला आपण त्या बिझनेसचा प्रोप्रायटर किंवा ओनर असं म्हणू शकतो. The fifth concept is capital. Any amount, any cash, any goods or any assets which is initially or further invested by proprietor is known as capital. It means प्रोप्रायटरनी बिझनेस मध्ये कोणत्याही प्रकारचं कॅश, गुड्स म्हणजे वस्तू किंवा ऍसेट्स, फर्निचर असू दे, बिल्डिंग असू दे, जर आणली तर त्याला आपण असं म्हणतो कॅपिटल. अकाउंटिंग कन्सेप्ट मध्ये कॅपिटल काढताना आपण ऍसेट्स मायनस लायबिलिटीज असं करतो. जी कन्सेप्ट आपण पुढे पुढे जसं अकाउंट शिकवू तसं तुम्हाला कळेल. आता तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा, any amount invested by proprietor, any goods invested by proprietor or any asset invested by proprietor in the business is known as capital. Next one is asset. All the resources of business having economic value are called as assets. म्हणजे बिझनेस कडे असणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत ज्यांना इकॉनॉमिक व्हॅल्यू म्हणजे त्यांचं पैशामध्ये रूपांतर केलं जाऊ शकतं त्याला आपण काय म्हणतो? ऍसेट्स. नॉर्मली ऍसेटचे दोन प्रकार आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे आपला फिक्स ऍसेट. Fixed assets which are used by business for a long time as called as fixed asset and non-current assets.
इट मीन्स फिक्स असेट म्हणजे काय की ज्या करंट असेट्स नाहीये, ज्या खूप वर्षापर्यंत बिझनेस वापरण्यासाठी घेतो त्याला म्हणतात फिक्स असेट. म्हणजे आज असेट घेतली, उद्या लगेच विकून टाकली, रोजच्या रोज त्याची व्हॅल्यू चेंज झाली तर त्याला आपण फिक्स असेट नाही म्हणणार. जी असेट आपण वर्षानुवर्ष वापरण्यासाठी बिझनेससाठी घेतो, जसं फर्निचर आहे, लँड अँड बिल्डिंग आहे, प्लांट अँड मशिनरी आहे, त्याला आपण म्हणणार फिक्स असेट. Whereas current assets कशाला म्हणायचं? The assets which are used in 1 year or easily get converted into the cash in a 1 year are called as current assets. म्हणजे ज्या ऍसेटची व्हॅल्यू प्रत्येक वर्षी बदलत राहणारे आणि त्याचं इमिजिएटली एका वर्षाच्या आत आपण कन्व्हर्जन करू शकतो पैशामध्ये, त्याला आपण काय म्हणतो, मनीमध्ये, त्याला आपण म्हणणार करंट ऍसेट. जसं रॉ मटेरियल ज्याची व्हॅल्यू कायम बदलत राहणारे, कारण रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल, आपण प्रोडक्शनसाठी वापरणार, परत नवीन विकत घेणार, त्यामुळे कच्चा मालाची किंमत सतत सारखी राहणार नाही. तसंच फिनिश गुड्स म्हणजे तयार झालेला माल, तयार झालेल्या मालाची किंमत पण सतत बदलत राहणार आपल्याकडे असणाऱ्या, कारण आपण तयार झालेला माल विकणार, परत आणखीन काही माल तयार करणार. अशा प्रकारचे जे ऍसेट्स आहेत किंवा आपला कॅश किंवा बँक बॅलन्स, आपल्याकडे असलेले स्वतःच्या जवळ असलेले पैसे किंवा बिझनेसचा बँकेमध्ये असलेला बॅलन्स, हा सुद्धा आपण करंट अकाउंट, करंट ऍसेट्स मध्ये घेतो, कारण याची व्हॅल्यू ही सतत बदलत राहते. नंतरची कन्सेप्ट आहे लायबिलिटीज. द अमाउंट विच बिझनेस ओज टू अदर्स इज कॉल्ड लायबिलिटीज. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर बिझनेस दुसऱ्या कोणाला तरी जे पैसे देणं लागतो आउटसाइड बिझनेस, त्याला आपण काय म्हणतो, लायबिलिटीज. तर त्याच्यामध्ये पहिली लायबिलिटी कोणती आहे तर लॉंग टर्म लायबिलिटीज. म्हणजे जी लायबिलिटी 1 वर्षापेक्षा जास्त पिरियड नंतर पेड करायची आहे त्याला आपण म्हणतो लॉंग टर्म लायबिलिटीज. वेर शॉर्ट टर्म लायबिलिटीज म्हणजे काय, विच इज पेएबल विदिन 1 year, म्हणजे त्याला आपण करंट लायबिलिटी सुद्धा म्हणू शकतो. शॉर्ट टर्म लायबिलिटीजलाच आपण म्हणतो करंट लायबिलिटी, ज्या एका वर्षाच्या आत आपल्याला पेड करायच्या असतात. फॉर एक्झाम्पल क्रेडिटर्स म्हणजे देणेकरी, ज्यांना आपण देणं लागतो. बँक ओव्हरड्राफ्ट, बँकेकडनं आपण एक्स्ट्रा ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी घेतली असेल तर ती आपल्याला परत करायला लागते. अशा लायबिलिटीज असतील तर त्याला आपण शॉर्ट टर्म किंवा करंट लायबिलिटीज असं म्हणतो. Next concept is drawing. Drawing is exactly opposite to capital. We already seen what is capital. Amount invested by proprietor in the business is called as capital. So exactly opposite to this, the amount of cash or goods which is withdrawn by proprietor from the business for its private use is called as drawing. म्हणजेच काय की एखाद्या ओनरनी किंवा प्रोप्रायटरनी आपल्या बिझनेस मधनं स्वतःच्या प्रायव्हेट किंवा स्वतःच्या वापरासाठी जर पैसे किंवा गुड्स विथड्रॉ केले तर त्याला आपण म्हणणार ड्रॉइंग. नेक्स्ट कन्सेप्ट इज गुड्स. The things which are brought and sold by business are called as goods. म्हणजे जी वस्तू बिझनेस खरेदी किंवा विक्री करतो त्याला आपण म्हणतो गुड्स. जसं फॉर एक्झाम्पल, जर समजा आपल्याला पेन्सिल बनवायची असेल तर त्याच्यासाठी लागणारं गुड किंवा शिसं, त्याच्या आतमधलं जे मटेरियल आहे त्याला आपण म्हणणार गुड्स. त्याच्यासाठी लागणारं पॅकिंग मटेरियल आहे किंवा त्याच्यासाठी लागणारं मटेरियल जे आहे त्याला आपण, किंवा आपण साबण बनवतो तर साबणाचे लागणारे केमिकल्स वगैरे लागणार आहेत आपल्याला, तर हे सगळं झालं आपलं रॉ मटेरियल किंवा गुड्स. तयार झालेले साबण पुन्हा आपण मार्केटमध्ये विकायला देणार, त्यामुळे ते साबण सुद्धा काय झाले आपल्यासाठी गुड्स. आता एकच गोष्ट आहे, फॉर एक्झाम्पल फर्निचर बनवणारी कंपनी आहे, तर ती फर्निचर बनवणारी कंपनी काय करते, मार्केटमधनं लाकूड विकत आणते, त्या लाकडापासून फर्निचर बनवते आणि विकते. तर फर्निचर बनवणाऱ्या कंपनीसाठी फर्निचर हे गुड्स झाले. जसं टेबल खुर्ची ते बनवतात आणि विकतात, हे सतत प्रोसेस त्यांच्याकडे चालू आहे, म्हणून त्यांच्यासाठी ते गुड्स झाले. पण सेम फर्निचर एखाद्या बिझनेसनी जर वापरण्यासाठी घेतलंय, परत रिसेल सारखं सारखं करण्यासाठी घेतलं नाही, तर त्यांच्यासाठी ते गुड्स न होता त्यांच्यासाठी मात्र ती फिक्स ऍसेट होते. बघा, वस्तू तीच आहे, फर्निचरच आहे, पण फर्निचर मेकिंग कंपनीसाठी इट विल बिकम अ गुड्स, whereas for normal company which are using this furniture it is become as an asset and not an goods. पुढची कन्सेप्ट आहे आपली परचेसेस. गुड्स ब्रॉट फॉर रिसेल आर कॉल्ड ऍज परचेसेस. म्हणजेच जेव्हा एखादं गुड्स आपण परत विकण्यासाठी किंवा त्याच्यावर प्रोसेस करून नवीन प्रोडक्ट बनवण्यासाठी विकत घेतो
तेव्हा त्याला आपण म्हणतो परचेसेस. गुड्स ब्रॉट फॉर रिसेल इज कॉल्ड ॲज परचेसेस. सेल्स. When purchased goods are sold in order to earn profit are called sales. म्हणजे एखादी गोष्ट आपण परचेस करतो किंवा खरेदी करतो आणि तो तशी काही प्रॉफिट काढून विकतो किंवा त्याच्यावर काही प्रोसेस करून त्याचा फॉर्म बदलून आपण विकतो. प्रॉफिट किंवा टू अर्न प्रॉफिट किंवा नफा कमवण्याच्या उद्देशाने आपण विकतो तेव्हा त्याला आपण म्हणतो सेल्स. नेक्स्ट इज परचेस रिटर्न. जेव्हा आपण गुड्स परचेस केलेला असतो बिझनेस मध्ये तेव्हा कधी कधी तो आपल्या ऑर्डर प्रमाणे नसतो किंवा आपण सांगितल्याप्रमाणे नसतो. अशा वेळेला आपल्याला तो गुड्स ज्याच्याकडनं परचेस केला त्याला रिटर्न करावा लागतो. त्याला आपण म्हणतो परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड. सेल्स रिटर्न. ज्याप्रमाणे आपण परचेस केलेला गुड्स आपण रिटर्न देतो त्याचप्रमाणे जर आपण सेल केलेला गुड समोरच्या व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणे नसेल किंवा इतर काही प्रॉब्लेम असेल तर तो व्यक्ती आपल्याला तो गुड्स ती बिझनेस फॉर्म आपल्याला आपले गुड्स परत देते. त्याला आपण म्हणणार सेल्स रिटर्न. म्हणजे विकलेला माल परत येणे यालाच आपण म्हणतो रिटर्न इनवर्ड. नेक्स्ट कन्सेप्ट आहे स्टॉक. देर आर दोज गुड्स विच आर लेफ्ट अनसोल्ड इन द बिझनेस ऍट द एंड ऑफ द इयर. म्हणजे वर्षाच्या शेवटी तो स्टॉक किंवा जे गुड्स आपल्याकडे न विकलेले आहे किंवा ऍज इट इज पडलेले आहे ज्याचा आपण वापर केलेला नाही त्याला आपण म्हटलं जातं स्टॉक. आता स्टॉक मध्ये आपण ओपनिंग स्टॉक म्हणतो आणि क्लोजिंग स्टॉक म्हणतो. वर्षाच्या शेवटी जे गुड्स आपल्याकडे शिल्लक राहिले त्याला म्हटलं जातं क्लोजिंग स्टॉक आणि वर्षाच्या सुरुवातीला जो गुड्स आपल्याकडे शिल्लक आला आहे मागच्या वर्षीपासून त्याला म्हणतो आपण ओपनिंग स्टॉक. आता हा स्टॉक मेनली 3 प्रकारचा असतो जे यांनी याच्यामध्ये दिलेलं नाहीये. मी तुम्हाला एक्सप्लेन करते पुढे पुढे तुम्हाला ते कळेल. आता फक्त तुम्ही ऐका काय म्हणतात त्याला. स्टॉक मेनली 3 प्रकारचा असतो. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, स्टॉक ऑफ WIP वर्क इन प्रोग्रेस अँड स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. आता ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक हे दोन्ही या 3 प्रकारचे असू शकतात. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल. म्हणजे फॉर एक्झाम्पल फर्निचर मेकिंग इंडस्ट्री असेल तर लाकूड सगळं ते सगळं लाकूड वर्षभरात वापरलं जात नाही. त्यातलं जे उरलेलं लाकूड आहे किंवा उरलेला जो कच्चा माल आहे त्याला म्हणतो आपण स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. WIP म्हणजे अर्धवट तयार झालेला माल. काही गोष्टी अर्ध्या कम्प्लीट झाल्या, प्रोडक्शन अर्ध कम्प्लीट नाही झालंय आणि वर्ष संपलं आपलं तर त्याला म्हणतात WIP वर्क इन प्रोग्रेस, स्टॉक ऑफ WIP. आणि फिनिश गुड्स म्हणजे वस्तू आपल्या तयार आहेत पण अजून आपण मार्केटमध्ये त्या विकायला नेलेल्या नाहीत तर त्याला म्हणतो आपण स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. Next is revenue. These are the amount received by business for selling goods or services. म्हणजे बिझनेस जर गुड्स सेल करत असेल तर गुड्स किंवा बिझनेस सर्व्हिस प्रोव्हाइड करत असेल तर सर्व्हिस. गुड्स विकून किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करून बिझनेसला जे रिटर्न मध्ये पैसे मिळतात किंवा अमाऊंट मिळते तेव्हा त्यांना म्हटलं जातं रेव्हेन्यू. एक्सपेन्सेस. The cost which business incur for production of goods and services or using services is called as expenses. बिझनेस प्रोडक्शन करण्यासाठी जो खर्च करतो म्हणजे वस्तू बनवण्यासाठी कच्चा माल आणला आणि तो ॲज इट इज विकला जात नाही. त्याच्यावरती प्रोसेस करायला लागतं, प्रोडक्शन करायला लागतं. ते प्रोडक्शन करण्यासाठी आपल्याला कामगारांना पगार द्यावा लागेल, इलेक्ट्रिसिटीचा खर्च करावा लागेल. हे सगळे खर्च करतो आणि त्यासाठी त्याला पैसे द्यावे लागतात. याशिवाय सर्व्हिसेस यूज करण्यासाठी जसं इलेक्ट्रिसिटी आहे किंवा इतर गोडाऊन सर्व्हिसेस आहेत ते यूज करण्यासाठी त्यांना पैसे द्यावे लागतात. त्याला म्हणतात एक्सपेन्सेस. एक्सपेंडिचर. Amount which is paid for increasing profit earning capacity of business is called as expenditure. म्हणजे फ्युचर मध्ये माझ्या बिझनेसचा प्रॉफिट वाढावा म्हणून मी जो खर्च करतो म्हणून एखादा बिझनेसमॅन किंवा प्रोप्रायटर खर्च करतो त्याला म्हणतात एक्सपेंडिचर. फॉर एक्झाम्पल ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर जो आता नाही केला तरी चालू शकतो पण फ्युचर मध्ये जर माझा एक बिझनेस वाढवायचा असेल तर मात्र मला हे एक्सपेंडिचर करावे लागते. नेक्स्ट कन्सेप्ट इज इन्कम. That amount which increase the capital of business is called as income. म्हणजेच काय की बिझनेसला जे काही एक्सपेन्सेस लागले ते आणि बिझनेसला मिळालेला रेव्हेन्यू याच्यामधला जो डिफरन्स आहे त्याला आपण म्हणतो इन्कम.
ज्याच्यामुळे बिझनेसचा प्रॉफिट वाढेल. लॉस, जेव्हा बिझनेसचे एक्सपेन्सेस हे बिझनेसच्या रेव्हेन्यू पेक्षा जास्त असतात किंवा एक्सेस असतात, देन इट इज अ कंडिशन ऑफ लॉस. अशा वेळेला लॉसची कंडिशन असते. नेक्स्ट, गेन. आपण आज 20 कन्सेप्ट पर्यंत बघूया आणि 21 आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. नेक्स्ट कन्सेप्ट इज गेन. इट इज अ monetary receipt as a result of business transaction. Excess of revenue over expenses is called as gain. मगाशी आपण बघितलं लॉस म्हणजे काय, तर एक्सपेन्सेस जास्त असतील आणि रेव्हेन्यू कमी असेल तर लॉस. उलट असेल जर गेन जास्त आहे आणि एक्सपेन्सेस कमी आहेत तर त्याला आपण म्हणतो, सॉरी उलट, जर आपला रेव्हेन्यू जास्त आहे आणि जर आपले एक्सपेन्सेस कमी आहे तर त्याला आपण म्हणतो गेन. I hope all of you understood the basic concepts. आपण 20 पर्यंत आज बघितले. 21च्या पुढच्या कन्सेप्ट आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही या कन्सेप्ट बघून ठेवा नीट.